नाव सन्मेश सागर माई. मी आता 4थी शिकतो. माझ्या शाळेचे नाव गॅलेक्सी नॅशनल स्कूल. मी आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम याच्याबद्दल 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल बाके जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. त्यांचे वडील जैनुलाब्दीन नावाडी होते. त्यांची आई अशी अम्मा त्यांचे नाव होते. त्यांना मोठे 3 भाऊ आणि 1 बहीण होती. लहानापासून ते खूप हुशार होते. त्यांना फायटर पायलट बनायचे होते, परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. पण त्यांनी नंतर DRDO आणि इस्रो मध्ये महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी रोहिणी उपग्रह 1980 मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. ते भारताचे 11वे राष्ट्रपती बनले. त्यांनी अग्निपंख भारत 2020 अशी अनेक पुस्तके लिहिली. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना अजूनही खूप पुरस्कार प्राप्त आहेत. 27 जुलै 2015 रोजी शिलाँगमध्ये व्याख्यान देताना त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी निधन केले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर्वांसाठी दयाळू आणि खूप हुशार होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा होते. म्हणून आपण या जन्मदिवस त्यांना आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. धन्यवाद.